अहिल्यानगर जिल्ह्यामधील शिर्डी आणि शिंगणापूर या जागतिक दर्जा देवस्थान मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राहुरी शहरामधील नगर मनमाड रोडवरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते। येत्या आठवड्याभरामध्ये रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर शहरामधील नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। बुधवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रस्त्यावरती येऊन नगर मनमाड रस्त्याचा ठेकेदार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत रोडवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात कागदी होड्या करून निषेध नोंदवलाय। तसेच संबंधित स्वामी नामक अधिकाऱ्याला फोन करून चांगलेच खडेबोल सुनावले आहेत। तुम्ही या रस्त्याचं काम का मार्गी लावत नाहीये? आम्ही किती वेळा आंदोलने करायची? आम्हाला निव्वळ तुमच्याकडून रस्त्याचे काम होण्यासाठी वेळोवेळी आश्वासन मिळत आहे, मात्र आपण रस्ता दुरुस्त का करत नाहीये? आपल्याला कोणाचा दबाव आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार तनपुरे यांनी केला। तर येत्या आठवड्याभरामध्ये रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास राहुरी शहरामधील जिजाऊ चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। शहरामधील जुने बसस्थानक ते कॉलेज रोड पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यानं शालेय विद्यार्थी, दूध उत्पादक, नोकरदार, छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना नगर मनमाड राज्य महामार्ग ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागतोय। यासाठी महिला भगिनींना पश्चिमेकडनं पूर्वेकडे रस्ता ओलांडताना जीव मुठीमध्ये धरून चालावं लागतं। तर आठवड्याभरामध्ये शहरामधील नगर मनमाड रस्त्याची डागडुजी न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तनपुरे यांनी दिलाय। तर याप्रसंगी माजी नगरसेवक सागर तनपुरे, शरद पवार गट राष्ट्रवादीचे राजेंद्र बोरकर, रवींद्र आहेर, माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे, नामदेव पवार, रवींद्र तनपुरे, धनंजय म्हसे, मयूर बोरकर, अमर पवार, एकनाथ बर्डे, दादाभाऊ रोकडे, विजय उंडे, प्रकाश तनपुरे, छोटू आहेर, गणेश ठोकळे तसेच रवींद्र जगताप, रफिक शेख, ज्ञानेश्वर जगधने, युसुफ बागवान, गणेश कोहकडे, सचिन वराळे, सचिन तनपुरे आदींसह नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।